तर योगा टीचर आणि योगा थेरपिस्ट याच्यामध्ये फरक चाललेला होता. हो हो काय दोघांमध्ये फरक असतो तो? हो. मॉड्यूल 3 मधला आपण फर्स्ट पॉइंट बघितलेला होता, हम्म. नेचर ऑफ योगा थेरपी. बरोबर आहे. हो. तर त्यामध्ये चिकित्सा म्हणजे काय आणि योगा थेरपी म्हणजे नेमकं काय त्याचं स्वरूप आपण पाहिलेलं होतं. तर आज पुढचा भाग बघायचा आहे. आवाज मोठा येतोय का? बालाजी सर. हो सर, ते अपंग झाल्यास होईल लहान. बालाजी सर, हा आवाज मोठा येतोय का? हा कधीतरी येतोय जोरात थोडा. ठीक आहे चालतंय. एवढा अभंग संपला की होईल लहान. आ एवढा अभंग संपला की होईल लहान. तर आपला दुसरा जो पॉइंट आहे तो स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ योगा थेरपी. बरोबर आहे. आणि त्यालाच म्हणलेलं आहे मराठीमध्ये योगा थेरपी. योगा थेरपीची व्याप्ती काय आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर सर्वप्रथम आपण योगा थेरपीची व्याप्ती काय आहे ते बघूया. व्याप्तीमध्ये योगा थेरपी ही उपव्यापक स्वरूपामध्ये आहे. बरोबर आहे. आणि तिचं स्वरूप जे आहे एकूणच आरोग्य तसेच तंदुरुस्तीला चालना देणारी ही महत्वपूर्ण अशी योगा थेरपी आहे. आपण खालच्या डायग्राम मध्ये सुद्धा तसं दाखवलेलं आहे बघा. तर खालच्या याच्यात काय सांगितले बघा, योगा थेरपी ही एक अशा प्रकारची थेरपी आहे जिचा प्रभाव शरीर, मन आणि आत्मा अशा स्वरूपानुसार तिची व्याप्ती आहे. तिची व्याप्ती जी आहे ती फक्त शरीरापुरतीच मर्यादित आहे का? तर नाही. फक्त मनापुरतीच मर्यादित आहे का? नाही. तर शरीर याच्या पुढे जाऊन सुद्धा आत्मा याच्यावर सुद्धा तिचा परिणाम होतो. म्हणजे तर शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टीवर तिचा परिणाम होणार आहे. बरोबर आहे. तसेच पुढे काय सांगितले बघा, तिन्ही गोष्टीवर तिचा परिणाम दिसून येतो. त्यामुळेच या थेरपीचा वापर शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. बरोबर. तर बघा, थेरपी शरीराला जी होते, आता शरीराला होणारे आजार काय सांगता येतील हो? शरीराला होणारे आजार काय सांगता येतील? सर सांगाल कोणी? डायबिटीज वगैरे ना, थायरॉइड, हो डायबिटीज, कॅन्सर किंवा वेगवेगळे आणि श्वसनाचे आजार वगैरे ते सगळे. हो म्हणजे हे शरीराला होणारे आजार आहे. बरोबर आहे. ताप हो. आहे, सर्दी आहे, खोकला आहे, कंबरदुखी आहे, मानदुखी आहे, गुडघेदुखी आहे किंवा आणखीन आता सांगितल्याप्रमाणे ताईंनी असे वेगवेगळे रोग असतील. हे जे रोग होतात ते कशाला होतात? तर आपल्या स्थूल शरीराला, जे हाडामास आहे त्या शरीराला हे बरोबर हम्म. हे झाले शारीरिक रोग. मग मानसिक मनाला होणारे रोग काय म्हणता येतील, काय सांगता येतील? डिप्रेशन. हो बरोबर आहे. आता बघा, शरीराला जे होणारे रोग आहेत त्यांच्यासाठी दवाखाने कोणते असतात? आपले सर्वसाधारण जे दवाखाने आहेत त्याच्यामध्ये आपण जात असतो. तसंच मनाला रोग झाल्यास सुद्धा आपण दवाखान्यामध्ये जातो. मग तो कोणता दवाखाना असतो? मनोपचार तज्ञ. बरोबर आहे. मेंटल हॉस्पिटल्स जे आहेत
हे मात्र मनाला आजार झाल्यास अशा दवाखान्यामध्ये आपण जात असतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगायचं आहे की शरीराला होणारे विकार वेगळे, जसं शरीराला वेगवेगळे विकार होतात तसंच मनाला सुद्धा आपल्या वेगवेगळे विकार होत असतात आणि असे विकार दुरुस्तीसाठी आपण मेंटल हॉस्पिटल्स मध्ये वगैरे जात असतो. तसेच पुढं काय आहे, आत्मा आहे. शरीर मन हे दोन्ही निरोगी असले तरच आपलं आत्म्याचं स्वरूप सुद्धा शुद्ध सात्विक दिसून येणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय सांगायचं आहे की योगा थेरपीची जी व्याप्ती आहे ती शरीर मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टीवरती परिणाम करते. म्हणजेच शारीरिक रोग असतील तिलाही ही योगा थेरपी दुरुस्त करण्याचं काम करते. तसेच मानसिक विकार जे असतील त्यांना सुद्धा दूर करण्याचं काम ही योगा थेरपी करत असते. बरोबर आहे. तर आता बघा ही जे खालची जी डायग्राम आहे इमेज त्याच्यामध्ये 3 सर्कल दाखवलेले आहेत बघा. एक हिरवा आहे, एक गुलाबी आहे, एक निळा आहे. तर हिरवा जो आहे तो शरीराचं प्रतीक दाखवलेला आहे, गुलाबी मनाचं प्रतीक दाखवलेलं आहे आणि निळं जे आहे ते आत्म्याचं प्रतीक दाखवलेलं आहे. आणि योग जो आहे या तिन्ही सर्कलना जोड देणारा तिन्ही सर्कलचा भाग तर योगाचा जो भाग दाखवलेला आहे पांढऱ्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तिन्ही सर्कल समाविष्ट होतात का हो? बघा कसं आहे. बरोबर आहे का? योग हा तिन्ही सर्कल्स कव्हर करणारा आहे असं त्या डायग्राम मधून आपल्याला दिसून येत आहे. शारीरिक रोगांना पण मनाच्या रोगांना पण आणि आत्म्याला या तिघांना जोडण्याचं निरोगी ठेवण्याचं काम योग करत असतो. त्यासोबत आता आपण शारीरिक आरोग्याकडे बघूया. योगा थेरपीचा काय फायदा होतो. तर बघा आपल्याला जर ताप आली तर आपण काय करतो, पॅरासिटामॉलची गोळी घेतो. बरोबर आहे. डोकं दुखत असेल तर डोकं दुखणारी गोळी घेत असतो. बरोबर आहे. किंवा आणखीन काय झालं तर आणखीन वेगळीच गोळी, शुगर असेल तर शुगरला वेगळी गोळी. बरोबर आहे. बीपी असेल तर बीपीला वेगळी गोळी. परंतु योगाचं जे स्वरूप आहे ते एकत्रितरित्या आपल्या शरीरावर होत असतं. याच्यामध्ये वेगवेगळे स्वरूपामध्ये असं नसतं. तर आरोग्यावर जो होणारा परिणाम आहे योगाचा तो बघा कसं सांगितलेला आहे. शारीरिक आरोग्यामध्ये योग हा सप्तधातुमय शरीरावर परिणाम करणारा आहे. म्हणजे व्याप्ती बघा त्याची कशी आहे. तर सप्तधातुमय शरीरामध्ये बघा काय काय येतंय. रस आहे, रक्त आहे, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे आपल्या शरीरातील सप्तधातू आहेत. बरोबर आहे. एकमेकांमध्ये जरी बिघाड झाला की आपल्या शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होताना दिसून येतात. तर सर्वप्रथम रस बघूयात. रस कशाला म्हणता येईल हो? माहित आहे का कोणाला? सप्तधातुमय शरीरातील रस कशाला म्हणता येईल? सांगता येईल सर, कोणाला? आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा हो. जे पाचक रस तयार होतात ते असतात. पाचक रस जे तयार होतात. बर ठीक आहे. तर बघा आपण ज्या वेळेस अन्नाचं ग्रहण करतो बरोबर आहे, अन्न घेतो त्यावेळेस अन्न पोटामध्ये जातं आणि तिथं गेलेलं जे अन्न आहे, जठरामध्ये गेलेलं जे अन्न आहे त्याचं काय होतं, तिथं मिक्सिंग होतं. बरोबर आहे. जठर एक आहे आपल्या शरीरातील मिक्सर आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचं मिक्सिंग करण्याचं काम ते करत असतं. म्हणजे ग्राइंडिंग मिक्सिंग हे जे कार्य आहे ते काय कोण करत असतं, जठर. बरोबर आहे. मग तिथं मिक्सिंग झाल्यानंतर त्या अन्नाचा एक पाचक रस तयार होतो. बरोबर आहे. हे डायरेक्ट खाल्लेलं अन्न जशाचं तसंच त्याच्यामधले पोषक तत्व शोषून घेतले जातात का? नाही. तर ज्या वेळेस त्या अन्नाचं रस तयार होतो म्हणजे त्याला हा जो रस इथं दिलेला आहे तर हा कोणता रस आहे? आपल्या अन्नाचं झालेलं जे मिक्सिंग आहे, ज्यूस जे आहे, ज्यूस थोडक्यात ज्यूस म्हणल्यास लक्षात येईल तुमच्या. अन्नाचा झालेला ज्यूस म्हणजेच त्याला काय म्हणलेलं आहे,
रस, हा झाला रस. आणि आता जो समृद्धीताईने सांगितल्या की पाचक रस, ते वेगळे झाले, बरोबर आहे. तर हा रस उत्तमरित्या कधी बनेल हो? उत्तमरित्या कधी बनेल? तर ज्यावेळेस पाचक रस निर्माण होतील व्यवस्थितरित्या आणि त्यांच्या प्रमाणामध्ये जर हे पाचक रस व्यवस्थित तयार होतील, त्यावेळेसच. आता समजा मिक्सर मध्ये काय आहे हो, आपल्या मिक्सिंग करण्यासाठी ब्लेड्स आहेत. त्या ब्लेड्स फिरल्या की मध्ये जे आपण काही टाकलेलं आहे त्याचं काय होतं, ग्राइंडिंग होतं आणि त्याचं मिक्सिंग होतं, बरोबर आहे. तसं आपल्या पोटामध्ये ब्लेड्स आहेत का हो? आपल्या पोटामध्ये काय आहे, कशामुळे त्याचं मिक्सिंग होतं? आपल्या पोटामध्ये लहान आतडे आहेत, मोठे आतडे आहेत. नाही, त्यांचं कार्य वेगळं असते. हा. जठरामध्ये जे अन्न गेलं त्यांचं मिक्सिंग झालं, म्हणजे मिक्सर हम्म. झालं. ते कशामुळं झालं, कसं झालं? तर हे पाचक रस जे आहे, हा. बघ, सुरुवातीला आपण अन्नाचं चर्वण कुठं करतो? तोंडामध्ये करतो, बरोबर आहे. घास आपण चावतो आणि चावल्यामुळं सुद्धा त्यांचं मिक्सिंग होतं, बरोबर आहे. आणि हा खाल्लेला घास अर्धवट चावलेला आहे आणि अर्धवट न चावलेला आहे, तो कुठे गेला? पोटामध्ये गेला. मग तिथं मिक्सिंग कशी झाली? तर तिथं हे जे पाचक रस आहेत आपल्या जठरामध्ये, तर ह्या पाचक रसांचं ज्यावेळेस स्राव होतो त्यावेळेस त्या अन्नाचं विघटन व्हायला लागतं, बरोबर आहे. आणि अशा स्वरूपामध्ये अन्नाचं तिथं मिक्सचर तयार होतं. जसे की आपल्या मिक्सर मध्ये ब्लेड्स आहेत, तसं आपल्या जठरामध्ये काय आहे, तर पाचक रस आहेत, एन्झाईम्स, आणि हे आपल्या अन्नाला मिक्सर करण्याचं काम करतात. तर मग बघा, रस कशापासून तयार होतो? खाल्लेल्या अन्नापासून रस तयार होतो, बरोबर आहे. आणि कोण करतो? तर पाचक रस तयार करतात, बरोबर आहे. तर मग हे पाचक रस म्हणजे त्याला आणखीन एक काय म्हणता येईल बघा, जठराग्नी सुद्धा म्हणलेला आहे. जठराग्नी जर तीव्र असेल तर आपण बरेच योगासनं जी आसनं पाहिली की त्याच्यामध्ये लिहिलेलं असते बघा की जठराग्नी तीव्र होते. ऐकले का, असं वाचलंय का? हो सर. बऱ्याच आसनांच्या फायद्यामध्ये आपण बघतो की तिथं काय लिहिलं असतं की जठराग्नी तीव्र होते. जठराग्नी तीव्र होते म्हणजेच काय? पाचक रसांचं प्रमाण व्यवस्थितरित्या सरवलं जातं आणि अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. मग याच्यावर परिणाम योगाचा होतो का नाही हो? होतो सर. होतो, बरोबर आहे. सप्त धातुमय शरीरावर योगाचा कसा परिणाम होतो? हे पाचक रस जे असतात पोटातले ते तयार होतात आणि काहींना मंदाग्नी असते. म्हणजे मंदाग्नी म्हणजे काय? पाचक रस व्यवस्थित स्रवत नाहीत. मग याच्यासाठी आपण योगाभ्यास देतो, बरोबर आहे का? पोटावर ताण पडणारी आसनं, कपालभाती, जे विशेष पोटावर कार्य करणारे आहेत. कपालभातीने सुद्धा पाचक रसांचं स्रवण व्यवस्थित होतं. म्हणजेच रस या घटकावरती सुद्धा योगाचा खूप चांगल्या प्रकारे प्रभाव दिसून येतो. त्याच्या पुढे जाऊन बघूयात काय आहे. रक्त जे आहे आपल्या शरीरामध्ये पूर्ण फिरत असतं. सर्क्युलेटरी जी सिस्टम आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत. याच्यावर सुद्धा आपल्या योगाचा परिणाम तितकासाच दिसून येतो. तसेच पुढे जाऊन मास, म्हणजेच आपल्या शरीरामधल्या मासपेशी ज्या आहेत, मसल्स, थोडक्यात इंग्रजीमध्ये काय आहे तर मसल्स, मासपेशींवरती योगाचा परिणाम होतो का? होतो सांगता येईल सर. का? हो, हो. बरोबर आहे. ज्यावेळेस वेगवेगळे आसनं करू तर आपल्या मासपेशी ताणल्या जातात, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण पश्चिमोत्तानासन करू तर शरीराच्या मागचा जो भाग आहे तो भरपूर स्ट्रेचिंग त्या भागाला मिळते. म्हणजेच काय सांगता येईल, मासपेशींना ताण मिळतो, त्यांच्यामध्ये लवचिकता येते. म्हणजेच थोडक्यात काय सांगता येईल तर योगाचा परिणाम, जे योगा थेरपीचा परिणाम मासपेशींवरती सुद्धा होतो. तसेच पुढे मासपेशींच्या खाली जो थर असतो तो मेदाचा असतो, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला योगाचा परिणाम दिसून येतो. तसेच अस्थि म्हणजे काय? हाडे. हाडांवरती होईल का हो योगाचा परिणाम, योगा थेरपीचा परिणाम? होणार सर.
होणारच आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण ते मुद्दामच हा विषय घेतलेला आहे की सप्तधातुमय शरीर. योगा थेरपीची व्याप्ती कुठपर्यंत आहे? योगा थेरपी फक्त शरीरापुरतीच आहे का? फक्त मनापुरतीच आहे का? किंवा फक्त मांसपेशी पुरती आहे का? किंवा फक्त सर्क्युलेटरी सिस्टीम पुरती आहे का? असं नाही. तर शरीरातील सर्वच जो भाग आहे, हाडे असतील, मांसपेशी असतील, रस असेल, रक्त असेल, मज्जा असेल, शुक्र असेल, या सर्वच धातूंवरती त्या योगा थेरपीचा परिणाम दिसतो. म्हणजेच हे योगा थेरपीची व्याप्ती आहे. बरोबर आहे. अस्थीचा एखादी रोग सांगू शकाल का हो तुम्ही? हाडांचा? हा हाडांचा सर. एखादी रोग हाडांचा एखादी रोग सांगू शकाल का कोणता? आहे ना सर, हाडांची झीज होते. बरोबर आहे. हाडांची झीज होते, हाडांची घनता कमी होते, बरोबर आहे, किंवा हाडांची घनता जास्त होते. असे वेगवेगळे रोग त्यामध्ये सुद्धा दिसून येतात. हाडं म्हणलं की त्यासोबत आणखीन कुठला भाग येतो? तर सांध्यांचा भाग येतो. बरोबर आहे. एकमेकांना जोडणारे जे सांधे आहेत ते हाड अस्थिसंस्था म्हणलं की सांध्यांचा सुद्धा तिथे विचार येतो. आणि या सांध्यांवरती सुद्धा योगाचा खूप छान असा प्रभाव होताना आपल्याला माहित आहे. आणि तो कशा स्वरूपामध्ये होतो? तर वेगवेगळे सूक्ष्म व्यायाम आहेत आणि सूक्ष्म व्यायामाचा हा जास्तीत जास्त प्रभाव सांध्यांवरती असतो आणि याच्याद्वारे सांधे सुद्धा निरोगी ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. किंवा शरीरामध्ये सांध्यामध्ये झालेले विकार आपण या सूक्ष्म व्यायामाद्वारे दूर करू शकतो. म्हणजेच हा झाला अस्थिचा भाग. हाडांवरती, सांध्यांवरती सुद्धा या थेरपीचा प्रभाव आहे. म्हणजेच ही सुद्धा एक व्याप्तीच आहे. त्यासोबत मज्जा आहे, शुक्र आहे. आता बघा, रस घेतलेला अन्नाचा रस, पुन्हा रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शेवटी काय तयार होतं? तर शुक्र तयार होतं. तर काही आसनं अशी आहेत की ती शुक्रावरती सुद्धा खूप छान असा प्रभाव दाखवतात. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा आहे की सप्तधातुमय शरीरावरती हा योगा थेरपीचा प्रभाव आहे. म्हणजेच शरीरावर परिणाम करणारा आहे. हे झाले सप्तधातू. पुढे बघूयात. इथंच आपलं शरीर पूर्ण झालं की हो. रस झालं, रक्त झालं, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. त्यासोबत आता पुढं काय सांगितलेलं आहे बघा. आपल्या शरीरातील विविध संस्थांवर परिणाम. आता बघा, एखादी संस्था सांगा तुम्ही. कोणकोणत्या संस्था आहेत? पचन संस्था, उत्सर्जन संस्था, अभिसरण संस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था. बघा, पचन संस्था. आता थोडक्यात पहिल्यांदा पचन संस्था जी दिलेली आहे, तर हिचा संबंध कशाची येतो? इथल्या सप्तधातू मधल्या कोणत्या गोष्टीशी संबंध येतो? रसाशी संबंध येतो. रस. बरोबर. आणि हा रस बनवण्यासाठी आपल्याला जठराचं कार्य व्यवस्थित होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. अन्ननलिकेचं काम व्यवस्थित होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजेच पचन संस्था जी आहे, आता बघा, तिकडून 2 नंबरची जी आकृती आहे बघा, इकडून मांसपेशी इकडे दाखवलेल्या आहेत. त्यांच्यानंतर 2 नंबरची जी आकृती आहे ते पचन संस्थेमध्ये येणारे अवयव आहेत. बघा काय काय दाखवलेलं आहे. अन्ननलिका आहे, जठर आहे, यकृत आहे. तर पचन संस्थेवर योगा थेरपीचा परिणाम होईल का हो? करता येईल का? 100% हो सर. 100% करता येतो. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी कुठला योगासन सांगू शकाल का तुम्ही? म्हणजे पचन संस्थेवर परिणाम करणारा. सर मलासन आहे, मलासन, पवन मुक्तासन ही खूप आसनं चांगली आहेत पचन संस्थेवर. भूलबंद आहे. भुजंगासन आहे. उड्याण हो. बंद इथं काम करेल. पचन संस्थेसाठी उड्याण बंद काम करेल. प्राणायामामध्ये षटकर्मामध्ये कपालभाती आहे, धौती आहे. बरोबर आहे. पाणी पिणे, कोण काढणे, वस्त्र गिळणे,
परत बाहेर काढणे, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत वेगवेगळ्या, त्या कोणावर परिणाम करणाऱ्या आहेत, तर पचन संस्थेवर काम करणारे आहेत. पचन संस्थेवर योगा थेरपीचा आपल्याला प्रभाव इथं दिसून येतो. त्यापुढे जाऊयात. पुढे काय आहे, श्वसन संस्था दिलेली आहे. आता इकडून 3 नंबरची जी आकृती आहे, हे आहे श्वसन संस्थेची. तर या श्वसन संस्थेमध्ये काय काय दाखवले बघा. 2 फुफ्फुस आहेत, नाक आहे, श्वासनलिका आहे. या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्या कशामध्ये येतात, तर श्वसन संस्थेमध्ये येतात. तर मग ह्यांना होणारे आजार काय आहेत हो? श्वसन संस्थेला होणारे आजार काय आहेत, विकार काय आहेत त्यांचे, सांगू शकाल का? तर फुफ्फुस काय काय वेळेला फुफ्फुसांना इन्फेक्शन होतं. श्वसन बरोबर. संस्थेसंबंधी रिलेटेड आहेत ते. हं. सर्दी कशाला होते, नाकाला कोणत्या संस्थेला होते? श्वसन संस्था. श्वसन संस्थेला होते, बरोबर आहे. म्हणजे बघा, कफाचे एकूण किती विकार आहेत माहित आहे का कोणाला तुम्हाला? वाताचे जे आहेत हे 80 प्रकारचे विकार आहेत वाताचे, वेगवेगळे. आता हे दुखण्याचा जो प्रकार आहे, दुखण्याचा भाग आहे, म्हणजे सांधे दुखणे, कंबर दुखणे, कुठेही दुखणे, ही शरीराच्या भागामध्ये दुखण्याचा जो प्रकार, त्यालाच वात म्हणलेला आहे. तर अशा प्रकारची वाताची किती आहेत, 80 प्रकारचे आहे. आणि कफ जो आहे तो आहे, आता म्हणजे आपण कफ म्हणजे कशाशी संबंधित आला हो, आता हे कोणत्या संस्थेशी आला? श्वसन श्वसन संस्था. संस्थे. कफाचे विकार जे आहेत हे श्वसन संस्थेचे विकार आहेत. मग या श्वसन संस्थेमध्ये कोणते कोणते विकार येतात, तर यामध्ये एकूण 40 प्रकारचे विकार येतात. तर त्याच्यामध्ये काय काय सांगता येईल आपल्याला? सर्दी आहे, खोकला आहे, शिंका येणे, खोकला आहे. आताच तुम्ही छातीला इन्फेक्शन दमा म्हणलं, लागणं. त्याच्यामध्ये काय, दमा येतो, बरोबर आहे. दमा आहे. परत घशाचं दुखणं, टॉन्सिल्स जे म्हणतो आपण, ते सुद्धा कशामध्ये येतं, श्वसन संस्था. श्वसन संस्थेमध्येच येतं. श्वासनलिकेला होणारे विकार असतील, किंवा फुफ्फुस, काही असे रोग आहेत बघा, तर त्यांच्यामध्ये काय होतं की फुफ्फुसाची इलॅस्टिसिटी, असे पण विकार आहेत काही. असे वेगवेगळे जे आहेत त्याच्यामध्ये एकूण 40 प्रकारचे विकार आपल्याला श्वसन संस्थेमध्ये सांगितलेले आहे, बरोबर आहे. तर मग सर्दी असेल, वारंवार शिंका येणं असेल, किंवा सर्दी होणं असेल, टॉन्सिलिटिस असेल, किंवा दमा असेल, हे श्वसन संस्थेचे जे विकार आहेत, तर याच्यावरती योगा थेरपी अप्लाय करता येते का आपल्याला? हो सर. करता येते, बरोबर आहे. म्हणजेच ही झाली व्याप्ती. बघा काय काय व्याप्ती आहे, कशी व्याप्ती आहे योगा थेरपीची. तर शरीराचे जे सप्तधातू आहे त्यावरती तर परिणाम होतोच, तर त्याच्या पुढे चालून वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत शरीरातल्या कार्य करणाऱ्या, त्यांच्यावरती काय काय परिणाम होते ते बघतोय आपण. म्हणजेच ही व्याप्ती खूप मोठ्या स्वरूपाची आहे. तर श्वसन संस्थेचे जे विकार आहेत त्यावरती सुद्धा आपण मग काय तिथं देऊ शकतो आपण? कपालभाती देऊ शकतो, जलनेती देऊ शकतो सर. हो, सायनोसायटिस म्हणजे नाकामध्ये मास वाढणं, किंवा एकेकाचं एकच नाकपुडी चालते, एक बंद असते, बरोबर आहे, असा प्रकार असेल, किंवा सर्दीचा प्रकार असेल, किंवा शिंकांचा प्रकार असेल, तर त्यामध्ये आपण काय देऊ शकतो हो, तर जलनेतीचा प्रकार देऊ शकतो. त्यामध्ये त्याला परिणाम दिसून येईल. त्यासोबत आणखीन काय देता येईल? कपालभाती आहे, कपालभाती. आणि सर प्राणायाम. घशाचे विकार असेल तर जालंधर बंद सुद्धा आपण बांधू शकतो. हो, बंदामध्ये जालंधर बंद. आता तुम्हाला असा पण प्रश्न येईल बरं का परीक्षेमध्ये, श्वसन हं. संस्थेशी निगडीत, आता श्वसन संस्थेशी निगडीत विकार आणि श्वसन संस्थेशी निगडीत योगाभ्यास. मग आता तुम्ही त्यामध्ये काय लिहू शकाल, की श्वसन संस्थेचं थोडंफार वर्णन, काय काय आहे त्या हं. श्वसन संस्थेमध्ये, आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अ, श्वसन संस्थेचे विकार, दुसरा पॉइंट झाला. आणि नंतर तिसरा जो आहे तो योगाभ्यास. मग त्यामध्ये षटकर्मातील काय काय सांगता येईल? आता याच्यामध्ये जलनेती सांगितलो, परत काय, कपालभाती पण सर. कपालभाती. कपालभाती सांगितली. मग प्राणायामामध्ये काय काय सांगता येईल?
बघा प्राणायामामध्ये सर भ्रस्तिका पण चांगला प्राणायाम आहे, भ्रस्तिका. हो, भस्त्रिका. मी अगोदर पण सांगितलेलं असेल बहुतेक तुम्हाला, की ओंकार आणि हे भ्रामरी जे आहे, भ्रामरी जो प्राणायाम आहे तो डोक्यावर परिणाम म्हणजे अ, डोक्याचा भाग, आणि भस्त्रिका जो आहे तो फुफ्फुसाचा भाग म्हणजे छातीचा भाग, आणि कपालभाती जी आहे ती आहे पोटाचा भाग. म्हणजे जास्त प्रभाव कुणाचा कुणावर आहे बघा. हो. भ्रामरीचा डोक्याचा भाग आणि फुफ्फुसावरती भस्त्रिकेचा जास्त प्रभाव आहे, आणि कपालभाती पोटाच्या भागावर पोटावर. जास्त प्रभाव कोणाचा आहे तर कपालभातीचा आहे. कपालभाती. तर याच्यामध्ये या प्रश्नामध्ये आपण काय काय लिहू शकतो, तर आता त्याचे विकार आणि कोणकोणते आपण तिथं योगामधला कोणकोणता भाग देऊ शकतो. मग त्याच्यातील प्राणायामाचा कोणता भाग, बंधामधला कोणता भाग देता येतो, आणि योगासनामध्ये कोणता भाग देता येतो श्वसन संस्थेसाठी, असं. आसनांमध्ये आसनामध्ये काय सांगता येईल श्वसन संस्थेसाठी. सांगा एखादी आसन. सर हं. भुजंगासन आहे, भुजंगासन, धनुरासन आहे. सर्वांगासन पण, सर्वांगासन पण. बॅकवर्ड बेंडिंगचे येतात सर पूर्णच त्याच्यामध्ये. कशामध्ये कोणते कोणते आसन म्हणलात? श्वसन संबंधित जे आसन म्हणतात ना, जे हो, बॅकवर्ड येतात ते. बॅकवर्ड बेंडिंगचे आसन. हा, हा, कारण की ते आपण श्वसन. पूर्ण घेतो. हा हा, त्यांचा परिणाम सुद्धा श्वसन संस्थेवर दिसून येतो. बघा, एखादं जर आसन असेल तर त्याचा फक्त एकाच संस्थेवर परिणाम होत नाही. योगामध्ये आपण जे करतो, आता समजा धनुरासन केलो आपण, तर त्याचा फक्त एकाच संस्थेवर परिणाम होतो का? नाही. नाही सर, फुफ्फुसावर पण होतो, आणि छातीवर पण होतो, आणि पोटावर पोटावर पण पण होतो. होतो. पोटावर होतो म्हणजेच तिथं कोणती संस्था आली? पचन संस्था पचन आली. संस्था. बरोबर आहे. पचन संस्थेवर पण होतो, श्वसन संस्थेवर पण होतो, मांसपेशीवर होतो, मांसपेशी ताणल्या जातात, आणि सर्क्युलेटरी सिस्टम आहे जी रक्तवह संस्था, त्या संस्थेवरती परिणाम होतो. परत सांधे जे असतील शरीराचे, पाय गुडघ्याचे वगैरे, त्यांच्यावरती परिणाम होतो. म्हणजेच सर्वच संस्थेवरती थोडक्यात आपण त्याचा परिणाम एका आसनामध्ये सुद्धा सांगू शकतो. म्हणजेच एकाचा एवढा परिणाम आहे, तर विविध आसने केली तर सहजच वेगवेगळ्या संस्थेवर सर आसनं घेताना श्वसनाची लय साधावीच लागते, कारण आसनं घेताना आपण श्वास घेतो काय रोखून धरत नाही ना. आसनं करताना हो, हो. श्वास घेत असतो, सोडत असतो. त्यामुळे बरोबर आहे. श्वसन संस्था सतत कार्यरतच असते त्यावेळेला सगळ्या आसनांमध्ये. हो, हो. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण बॅक बेंडिंगचे आसनं करतो, त्यावेळेस श्वास कुठं असतो आपला? मध्ये असतो, आणि पूर्ण फॉरवर्ड बेंडिंग बाहेर बा असतो. फॉरवर्ड बेंडिंगला बाहेर असतो, बाहेर असतो. आणि बॅकवर्ड बेंडिंगला आतमध्ये आत असतो. मध्ये असतो. म्हणजे थोडक्यातच श्वसन संस्थेवरती हे परिणाम करणार आहे. तर त्याच्या पुढे काय सांगितले बघा, आता सांगितल्याप्रमाणे रक्ताभिसरण संस्था. आता याच्यामध्ये इकडून बघितलं तरी 3 नंबरला आहे बघा ही संस्था. पहिली आहे हे अस्थि संस्था, हाडे वगैरे दाखवलेले आहेत. त्याच्यापासून 3 नंबरची जी संस्था आहे, शिरा दाखवलेल्या आहेत बघा ह्याच्यात. दिसते का? दिसते का व्यवस्थित? हो, दिसते सर. हा, मग आता बघा रक्ताभिसरण संस्थेमध्ये काय काय येतं बघा. तर रक्त वाहून आणणाऱ्या हृदय जे असतं आपलं, ते रक्त शरीराकडे पाठवतही, आणि शरीराकडनं अशुद्ध झालेलं रक्त परत हृदयाकडे ओढून घेत असतं. ह्या नलिका वेगवेगळ्या आहेत. शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नलिका वेगळ्या, बरोबर आहे, आणि याला म्हणायचं आहे धमन्या म्हणायचं आहे. शुद्ध रक्त ज्या वाहून नेतात लाल कलरच्या ज्या आहेत त्या आहेत धमन्या. त्या हृदयाकडून
शरीराकडे शुद्ध रक्त वाहून नेतात. आणि निळ्या ज्या आहेत, आता निळ्या सहज दिसतात बघा शरीरावरती आपल्या, बरोबर आहे का? त्या आहेत शिरा. आणि या शिरा कार्य का करतात, तर शरीराकडलं जे अशुद्ध रक्त आहे ते आपल्या हृदयाकडं घेऊन जातात. मग काय काय आलं याच्यामध्ये? शिरा आल्या, हृदय धमन्या आल्या, आणि तिसरी गोष्ट हृदय काय आहे? हृदय. हे कार्य जे करण्याचं काम कोण करतं, तर आपल्याकडे हृदय समजा आपल्याला कशात हौदामधलं पाणी काढायचं असेल तर आपण मोटरीचा वापर करतो. एक वाहून एक पाणी ओढणारा असतं, एक पाणी फेकणारा असतं, आणि मोटर काय करते, तर त्यांना काम लावण्याचं काम करते. आपल्याकडे पैप आहेत पण मोटरच नाही तर कार्य होईल का पूर्ण? नाही. किंवा मोटर आहे पण पैपच नाही तर पूर्ण होणार नाही कार्य. म्हणजेच तिन्ही गोष्टी यामध्ये आवश्यक आहेत. ही झाली आपली रक्ताभिसरण संस्था. संस- मग या रक्ताभिसरण संस्थेवरती योगा थेरपीचा परिणाम होतो का? होतो सर. बरोबर आहे, होतो. तर मग याच्यामध्ये काय काय आसन आपल्याला देता येतील? सर सर्वांगासन देऊ शकतो, विपरीत करणी देऊ शकतो. म्हणजेच बघा थोडक्यात याच्यामध्ये हृदयाला मजबूत करणारा योगाभ्यास पण देता येतो. कारण हे कशामध्ये आलं? रक्ताभिसरण संस्थेमध्ये आलं. आणि त्यासोबत आता शिरा आणि जो धमन्या आहेत या भागांना कशामुळे व्यायाम भेटेल हो? कोणत्या प्रकारामुळे व्यायाम भेटेल? स्ट्रेचिंग वगैरे? आसनं म्हणता की प्राणायाम सर? हा, नाही नाही, आता हा जो भाग आहे तर ह्या भागाला काय देता येईल, त्यांना व्यायाम होईल जेणेकरून? तर आसनं देता येतील. हो. बरोबर. आसनं आणि प्राणायाम. प्राणायामामध्ये काय आहे? नाडी शुद्धी प्राणायाम, रस्तिका आहे. हम्म. त्यासोबत अनुलोम विलोम, बरोबर आहे का? आणि कपालभाती पण शुद्धिक्रिया आहे. शुद्धिक्रिया आहे. तर हम्म. याच्याशी रक्ताभिसरण संस्थेशी काही विकार आहे तो काय सांगू शकाल? एखादी विकार सर रक्ताभिसरण? हृदयविकार असतात, उच्च रक्तदाब असतो. हो, बरोबर आहे. तर रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत काय काय विकार आहेत? हृदयाचे विकार. काही जणांचं हृदय खूपच जास्त धडकतं, काही जणांचं खूपच कमी धडकतं. तर योग्य काय आहे हो? हृदयाचे योग्य ठोके किती आहेत शरीराचे? सामान्य? 70, बरोबर आहे, 72. तर 72. योग्य ठोके झाले. तर त्यापेक्षा जास्त धडकणं असेल तर ते पण हायपर कार्डियाक मध्ये जातं. आणि त्यापेक्षा कमी जर धडकतं असतील तर ते हायपो मध्ये जातं. बरोबर आहे. म्हणजेच हे कशाशी निगडीत आलं? रक्ताभिसरण हृदयाची. संस्था, हृदयाशी निगडीत आलं. मग हृदयाला मजबूत करणारी आसनं आपण अगोदरच दिली पाहिजे. ज्यावेळेस हे विकार होतील त्यावेळेस मात्र कॉम्प्लिकेशन वाढतात. बरोबर आहे. मग त्यावेळेस मात्र सूक्ष्म व्यायाम वगैरे असं देत देत थोडा थोडा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो. परंतु हृदयाला अगोदरच मजबूत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि योगा थेरपी त्याच्यावर सुद्धा कार्य करते. मग शिरा आणि धमन्यावरती कार्य करते का? करते सर. त्याच्यावर पण कार्य करते. म्हणजेच वेगवेगळी जी आसनं आहेत त्यामध्ये मांसपेशीवर जसा ताण पडतो तसंच त्यांच्यावरती सुद्धा. तुम्ही हा एक विकार ऐकलाय का? धमनी काठिण्यता. धमनी का? धमनी काठिण्यता. काय होतं धमनी सर त्याच्यात? धमनी काठिण्यता म्हणजे ह्या आपल्या ज्या शिरा आहेत, धमन्या ज्या आहेत त्या कडक हम्म. होतात. आता बघा प्लास्टिकचा जो पाईप असतो तो कसा असतो? कडक असतो एकदम. आपला पीव्हीसी पाईप कसा असतो? कडक असतो. कडक. आणि दुसरा अनेक असतो, मऊ असतो तो. बरोबर आहे. हे जे दोन प्रकार आहेत. आता सामान्य व्यक्तींच्या शिरा धमन्या ज्या आहेत त्या मऊ पाईपासारख्या म्हणजे मऊ असतात. आणि यांच्यामधून जो वाहणारं रक्त आहे, यांच्यामधून वाहणाऱ्या रक्ताचं प्रेशर जे आहे ते चांगलं असतंय, व्यवस्थित असतंय. परंतु ज्यावेळेस शिरा धमन्या कडक होतील, आता जसं जसं वय वाढत जाईल, हा जो रोग आहे कोणामध्ये दिसून येतो? तर जसं जसं वय वाढत जाईल तर अशामध्ये हा आपल्याला दिसून येतो. म्हणजे धमन्या कठीण होतात, ताठर होतात एकदम. मग
अशा धमन्यामधून रक्त हे योग्य पद्धतीनं वाहत नाही, तर याचं प्रेशर वाढतं. बरोबर आहे. एकदम प्रेशरनं हे रक्त व्हायला लागतं. म्हणजेच काय म्हणता येईल ह्याला, विकार काय म्हणता येईल काठिण्य हा? होतं. नाही. धमन्याचे काठिण्य. आता ब्लड प्रेशर जे आहे, बीपी, त्याचं लॉंग फॉर्म काय आहे? ब्लड प्रेशर. म्हणजे नेमकं काय होतं त्याच्यामध्ये, बीपी मध्ये काय होतं नेमकं? रक्त हृदयावर जोरात सर वाहतं. हा. ब्लड प्रेशर, बीपी आपली किती आहे आपण तपासतो, तर एवढी आहे. पण उच्च प्रेशर, उच्च रक्तदाब म्हणजेच प्रेशरनं वाहतं रक्त. बरोबर आहे. मग जर रक्त प्रेशरनं वाहिलं तर लवकर संपतं. बघा बीपी मध्ये काय होतं सांगतो नेमकं थोडक्यात. आता समजा आपण 1 लिटर तेल टाकलं गाडीमध्ये, तर 1 लिटर तेलामध्ये गाडी 50 किलोमीटर जाते. एक सामान्य गणित आहे. तर जास्त जर तेल, आता समजा आपण काय म्हणतो, कमी जर ॲव्हरेज देत असेल गाडी, तर गाडी ॲव्हरेज काय दिलेलं आहे? कमी दिलेलं आहे म्हणतो. म्हणजेच 1 लिटर तेलामध्ये 50 जायला पाहिजे, परंतु 40च चालली आहे किंवा 30 चालली आहे. तर इथं काय होऊ लागलंय? पेट्रोल लवकर पार होऊ लागलं. बरोबर आहे का? तसंच ब्लड प्रेशर जो प्रकार आहे बीपी नावाचा, त्याच्यामध्ये काय होत असते, तर असा प्रकार होत असतो की रक्ताचं प्रेशर वाढतं आणि रक्त सुद्धा लवकर लवकर पार होतं. मग हे योग्य आहे का आपल्या शरीरासाठी? नाही सर. बरोबर आहे. म्हणजेच आपलं शरीर काय ॲव्हरेज कसं देईल? कमी देणार आहे. थोडक्यात जसं गाडीसारखं आहे, तसंच आपलं शरीर सुद्धा एक यंत्रच आहे आणि त्याला चालवण्याचं काम हे परमेश्वर करत असतो. बरोबर आहे. तर ब्लड प्रेशर मध्ये असा प्रकार दिसून येतो. आपण थोडं पुढे गेलो, पण रक्ताभिसरण संस्थेवरती सुद्धा योगा थेरपीचा आपल्याला परिणाम दिसून येतो. त्यासोबत पुढे काय सांगितलेलं आहे बघा. सर, अं, हा. जर उच्च रक्तदाब यावर जर विचारला प्रश्न तर हम्म. त्याच्यामध्ये काय घ्यायचं? म्हणजे आता कोणताही असेल विकार, तर समजा उच्च रक्तदाब असेल किंवा आणखीन काय असेल, तर ते हम्म. काय आहे ते लिहावं लागणार आहे आपल्याला सुरुवातीला. तर हा. उच्च रक्तदाब काय आहे ते म्हणजे कसं आहे त्याचं स्वरूप थोडक्यामध्ये लिहावं लागणार आहे. मग त्याच्याशी संबंधित शरीराचा कोणता भाग येतो असं तिच्यामध्ये लिहायचं आहे आपल्याला. पुन्हा त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत विकार काय आहेत. आता जसं आताच थोडक्यात सांगितलं की आपण हृदयाचं कमी धडकणं, जास्त धडकणं असेल किंवा ब्लड प्रेशर असेल, ही ह्या संस्थेशी निगडीत आहेत. बरोबर आहे. ते आहे. मग त्याच्यानंतर योगाभ्यास अशा स्वरूपामध्ये आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येतं. कोणताही प्रश्न असेल मग तो श्वसन संस्थेची असेल किंवा उच्च रक्तदाबाशी संबंधित असेल किंवा सांधेदुखीशी असेल. बरोबर आहे का? बरोबर. अशा स्वरूपामध्ये उत्तर आपल्याला देता येतं. आता हे फुफ्फुसाशी संबंधित आहे की सर उच्च रक्तदाब? फुफ्फुसाशी कसं सांगता येते? फुफ्फुसच त्याचा भागच म्हणजे फुफ्फुसामध्ये काय होतं, आपलं जे अशुद्ध रक्त आहे ते हृदय काय करतं, ओढून घेतं शरीरातलं आणि ते फुफ्फुसाकडे पाठवतं. तिथं काय होतं, तर रक्तामधला कार्बन डायऑक्साईड निघून जातो आणि ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिसळतो. पण मिसळतो. रक्ताभिसरण संस्थेमध्ये फुफ्फुस सहभागी होत नाही. म्हणजे उच्च रक्तदाबाच्या संबंधित मग कोणता भाग येतो सर आपल्या शरीराचा? हा रक्ताभिसरण संस्थेचा भाग येतो. समजलं का? हो. सर एखाद रक्ताभिसरण संस्था, आता उच्च रक्तदाब विचारला जर प्रश्न ना, तर त्याचं स्वरूप जे सांगायचं आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीराचा कोणता भाग येतोय तो जर विचारला तर आपण ते हृदय सांगणं पाहिजे ना. हो, हृदय तर मेन आहे की त्याच्यात. मेन हृदयच आहे. हृदयाशी निगडीत. बरोबर आहे.
आता समजा तर पण जे हृदय जे असतं ना, हृदय ते दोन फुफ्फुसांच्या मध्ये असतं आणि डावीकडे असतं ना. असतं, पण फुफ्फुसांचा त्याचा काही संबंधित नसतो. तो रक्ताभिसरण संस्था वेगळी झाली हा. आणि श्वसन संस्था वेगळी झाली. या दोघांचा एकमेकाशी काही संबंध नाही. यांचे कार्य वेगळे आहेत. आता रक्ताभिसरण संस्था जी आहे, मुख्य जे आहे कार्य, रक्त वाहून आणणे घेऊन येणे आणि नेऊन सोडणे त्याच्याशी संबंधित. फुफ्फुसाशी संबंधित म्हणल्यावर श्वसन संस्था, श्वास घेणे श्वास सोडणे हे त्याचं काम आहे फुफ्फुसाचं. हृदयाचं आहे का? नाही सर, बरोबर आहे. श्वसन हृदय करतं का? नाही. नाही. ते कोणाचं काम आहे श्वसनाचं? फुफ्फुसांचं. आहे. फुफ्फुसांचं. आता अन्नपचन कोण करतं? फुफ्फुस करतं का? किंवा हृदय नाही, करतं का? जठर. नाही. नाही. जठराचा भाग त्याच्यामध्ये येतो. म्हणजे याचं काम अन्नपचनाचं आहे, शोषण करण्याचं नाही किंवा रक्त वाहून नेण्याचं नाही. येते का लक्षात? हो सर. चालते, ठीक आहे. तर आणखीन काही अडचणी असतील तर विचारू शकता. दम्याबद्दल विचारल्यास पण असंच लिहायचं का सर? हो, दम्याबद्दल मग आता समजा आता तुम्ही सांगितलं दम्याबद्दल विचारला आहे प्रश्न. मग हा कोण्या संस्थेशी निगडीत आहे सांगा आता तुम्हीच. श्वसन संस्था. शोषण संस्थेशी निगडीत आहे. मग त्याचं स्वरूप लिहा थोडक्यात शोषण संस्थेचं. आणि दम्यामध्ये काय होतं तर ज्या आपल्या एल्व्हिओल्स असतात त्याच्यामध्ये कफ भरतो. त्याच्यामुळे श्वसनाला त्रास होतो, श्वसन व्यवस्थित होत नाही. म्हणजेच हा झाला दम्याचा प्रकार, श्वसन संस्थेशी निगडीत. दमा म्हणजे काय थोडक्यात लिहा. आणि त्याच्यानंतर फुफ्फुसावर परिणाम करणारे आसनं, प्राणायाम, मुद्रा, बंध जे काय आहे ते तुमचं ते एक 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 लिहायचं. म्हणजे काय परिणाम होईल त्याचा. आता समजा आपण कुंभक लिहिलो, श्वसन संस्थेवर परिणाम करणारा कोण आहे? अंतरकुंभक लिहिलो तर त्याच्यामुळं काय होईल? किंवा वेगवेगळे प्राणायाम लिहिलो तर त्याच्यामध्ये काय होईल? तर फुफ्फुसाची जी आहे ती श्वसन घेण्याची क्षमता सुधारते, क्षमतेमध्ये वाढ होते. दमा असणाऱ्या व्यक्तींचं जे फुफ्फुस आहे ते कसं कार्य करतं बघा. दमा असणाऱ्या ज्या व्यक्तीचं फुफ्फुस जे आहे ते फक्त एवढं असं हे होतं ते फुगतं. आणि दमा सामान्य व्यक्तीचं हे पूर्ण फुगत असतं. म्हणजेच इलॅस्टिसिटीचा परिणाम आहे त्याच्यामध्ये. आणि प्राणायामाचा प्रभाव कसा दिसून येतो फुफ्फुसावर? तर प्राणायामामुळे फुफ्फुसाची इलॅस्टिसिटी वाढते. जसं की आपण कुंभक करून थांबवलं की फुफ्फुस पूर्णपणे फुगतं आणि त्याची इलॅस्टिसिटी वाढते. जसं जसं अभ्यास होत जाईल आपला प्राणायामांचा तसं तसं फुफ्फुसाची इलॅस्टिसिटी वाढते. हे प्राणायामाचा प्रभाव झाला. तसंच आसनं सांगायची. म्हणजेच योगाभ्यास थोडक्यात. त्याच्यामधला मग तुम्ही कोणता कोणता योगाभ्यास देता येईल ते सांगायचं सगळं. बरोबर आहे. हे दम्याशी रिलेटेड झालं. आणखीन काही? दम्यावरील योग अभ्यास सांगा बरं सर, 2-3 म्हणजे समजतंय थोडस. दम्यावर सर्वोत्तम योगाभ्यास हा प्राणायाम आहे. मग आता हा कॉमन प्राणायाम म्हणलो, आता मग त्याच्यामध्ये कोणते कोणते प्राणायाम येतात? कपालभाती आहे, भस्त्रिका आहे, कुंभक आहेत, आंतरकुंभक आहे, बाह्य कुंभक आहे. हे फुफ्फुसावर जोर देणारे आहेत, फुफ्फुसाचं आरोग्य सुधारणारे आहेत. बरोबर आहे. त्यासोबत सूर्यनमस्कार असतील त्यामुळे सुद्धा फुफ्फुसावरती परिणाम होतो. बरोबर आहे. धनुरासन आहे, भुजंगासन आहे, त्यामध्ये सुद्धा फुफ्फुसावरती परिणाम होतो.
श्वसन संस्थेवर आत्ताच आपण बघितलंय की जास्तीत जास्त परिणाम कुणाचा आहे, तर प्राणायामाचा आहे. आता आणखीन एक संस्था पुढे बघणार आहोत आपण, स्नायू संस्था. त्याच्यावर जास्तीत जास्त कुणाचा परिणाम आहे ते पण आपल्याला बघायचं आहे पुढं. समजलं का? हो. ठीक आहे, पुढे बघूयात. रक्ताभिसरण संस्था झाली आपली. त्याच्यानंतरची आहे चेता संस्था. आता ही जी अस्थि संस्थेच्या 2 नंबरची, त्याच्यामध्ये काय काय दाखवले बघा. पिवळ्या शिरा दाखवल्यात, बरोबर आहे का? आता रक्ताभिसरण संस्थेमध्ये कशा दाखवलेल्या होत्या, लाल आणि निळ्या. आता याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, पिवळ्या शिरा आणि मेंदू दाखवलेला आहे. तर चेता संस्थेशी निगडीत कोणते अवयव आले बघा शरीरातील? मेंदू मुख्य महत्वाचा याच्यामध्ये काय आहे, मेंदू आणि या शिरा. इमेज दिसते ना ही? हो सर. हा, तर बघा आता यांचं कार्य काय आहे माहित आहे का कोणाला? त्या पिवळ्या ज्या शिरा दाखवलेल्या आहेत त्यांचं काय कार्य आहे माहित आहे का? ठीक आहे, मी सांगतो. आपण समजा जास्त वेळ मांडी घालून बसलो आणि उठलो नंतर, तर आपल्या पायाला मुंग्या येतात, बरोबर आहे? तर हे असं कशामुळे झालं? हे पिवळ्या ज्या शिरा आहेत आपल्या पायामधल्या, त्यांच्यावरती दाब पडल्यामुळे झाले. आणखीन काय सांगता येईल? तर आपल्याला पोळलं समजा, तर आपण चटकन हात बाजूला घेतो, किंवा काहीतरी टोचलं तर लगेच म्हणजे कळतं. जाणीव जी आहे, जाणीवा ज्या होतात आपल्या शरीराला, स्पर्श असेल, थंड असेल, गरम असेल, टोचलं काहीतरी, तर ह्या वेगवेगळ्या जाणीवा ज्या आहेत शरीराला होणाऱ्या, चिमटलं की दुखतं, मारलं की लागतं, ह्या ज्या जाणीवा आहेत. म्हणजेच बघा, पॅरालिसिस झालेला एखादा व्यक्ती आहे, बरोबर आहे, तर त्याच्या हातामध्ये रक्तप्रवाह होत असतो. जर रक्तप्रवाह होत नसला असता तर त्याचा हात सडला असता, वाळून गेला असता. परंतु हात जशाच तसा आहे, परंतु तो जो ही जी बोट आहेत ते असं उघडू शकत नाही. पाहिले का कधी तुम्ही? पॅरालिसिस झालेला व्यक्ती आहे, तर मूठ आहे त्याच्यामध्ये रक्त वाहतय, हाडं आहेत, त्वचा आहे, सगळंच आहे, परंतु तो मूठ उघडू शकत नाही, बरोबर आहे? हे जे काम आहे ह्या पिवळ्या शिरा आणि मेंदू करत असतो. आलं का लक्षामध्ये? संदेश वहनाचं जे कार्य आहे, आता आपलं हृदय काम करतंय, त्याला तुम्ही कामाला लावले का? हो नाही, ते आपोआपच कार्य करतंय. म्हणजे त्यांना संदेश देण्याचं कार्य करतंय कोण? तर मेंदू. फुफ्फुस आपलं अविरत काम करतंय, किंवा पचनाचे काम आपल्या पण मध्ये चालू आहेत आपल्या पोटामध्ये, तर आपण करतो का तिथं? नाही, ते आपलं पण चालू आहे. आपला पण चालू आहे म्हणजे संदेश कोण देतोय? मेंदू देतोय. म्हणजेच चेता संस्था जी आहे त्यामध्ये मुख्य भाग कुणाचा आहे? मेंदू आणि या पिवळ्या शिरांचा भाग त्याच्यामध्ये आहे, बरोबर आहे? तर याच्याशी निगडीत काय सांगता येतील विकार? संवेदना न जाणवणे, पॅरालिसिस असेल, किंवा मेंदूचे जे विकार आहेत, मेंदूशी निगडीत विकार, असे विकार असतील तर हे चेतासंस्थेशी निगडीत झाले. किंवा चेतासंस्थेशी निगडीत एखादा विकार सांगा तुम्ही कोणता तर.
तर हा ते बोला. ते व्हेरिकोज व्हेन्स असतात ते कशाशी निगडीत असतो? व्हेरिकोज वेन्स ह्या रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या ज्या शिरा आहेत पायातल्या, आता एकेकाच्या पायातल्या शिरा बघितल्या वेड्या वाकड्या असतात. जसं दावं समजा आपण जवळ एकत्र आणून लांब केलेलं दावं कसं असतं सरळ, पण ती एका हो. ठिकाणी आणून ठेवलं की वेड्या वाकड्या वेडे वाकडं होत असतं ते. म्हणजेच त्याच्यामध्ये काय होत असतं की शिरा ज्या आहेत त्यांची जी इलॅस्टिसिटी आहे ते त्या गमावलेल्या असतात. जे प्रॉपर शेपमध्ये त्या नसतात आणि अच्छा. त्याच्यामधून रक्त जास्त प्रमाणामध्ये वाहतं आणि शिरामधल्या ज्या वाल्व असतात त्याच्यामध्ये अडकून राहतात आणि शिरा त्या फुगतात, मोठ्या प्रमाणात होतात आणि वेड्यावाकड्या होतात. हा प्रकार कुठं दिसून येतो तर पायामध्ये. त्याला म्हणायचं व्हेरिकोज वेन्स. आता हा जो व्हेरिकोज वेन्सचा प्रकार आहे, पायामध्ये रक्त साठून राहतं म्हणजे पायातल्या शिरामध्ये रक्त काय होतं तिथं साठून राहतं आणि शिरा फुगतात, जास्त होतात, मोठ्या होतात आणि त्याच्यामुळं काय झालं, शिरांची पण इलेस्टिसिटी कमी आहे. हे 2-3 प्रकार दिसून आले. याच्यावर योगाभ्यास आपल्याला काय सांगता येईल? तर द्विपाद हा, उत्तान पादासन किंवा सर्वांगासन हे चांगलं आहे त्याच्यात. सर्वांगासन एकदम बेस्ट. हे साठून राहिलेलं रक्त परत आपल्या हृदयाकडं वाहून नेलं जातं. शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं. म्हणजे हा झाला व्हेरिकोज वेन्सचा प्रकार. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो बरं का तुम्हाला. व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय किंवा हे कसा प्रकार, काय प्रकार आहे? तर थोडक्यामध्ये स्वरूप लिहायचं अगोदर आणि नंतर त्याच्यावरचा योगाभ्यास लिहायचा. तर आपलं काय चालू होतं, चेतासंस्था. चेतासंस्थेशी निगडीत योगाभ्यास सांगा बघू. मेंदूशी निगडीत एखादी. आता सांगितलेलं आसन मेंदूशी ओंकार निगडीत आणि सांगता येईल का? भ्रामरी पण आहेच. ओंकार आहे, भ्रामरी भ्रामरी, आहे, परत सर्वांगासन सर्वांगासन. आहे, शीर्षासन आहे. ही आसनं झाली आणि ह्या ज्या पिवळ्या वेगवेगळ्या शिरा आहेत याच्यावरती परिणाम वेगवेगळ्या आसनाने होत असतो. आता बघा, एकेकाच्या पायामध्ये मुंग्या येतात, कमरेमध्ये दुखायला लागतं आणि मुंग्या होतात. मुंग्या येतात पूर्ण पायामध्ये आणि एकच पाय जड पडतो, उचलताना त्रास होतो. बरेच दिवस झाले की पाय उचलणं सुद्धा कठीण जातं. मग याच्यामध्ये काय प्रकार झाला तर इकडं जी गेलेली शीर आहे पिवळी, बरोबर आहे, तर ती काय होते, कमरेमधला हे जे आहे गादी मागे सरकल्यामुळे किंवा आपले जे हिप्सचा भाग आहे त्याच्यातून ह्या शिरा येत असतात खाली आणि तिथल्या जर मासपेशी ताठर झाल्या तर त्या शिरा व्यवस्थित काम करू शकत नाही. त्याच्यामुळे पायामध्ये मुंग्या यायला लागतात. मुंग्या येण्याचा प्रकार जो आहे तो या शिरांच्या व्यवस्थित काम न करण्यामुळे होत असतो. मग मासपेशी ताठर झाल्या तिथल्या त्याच्यामुळं ते काम करू शकत नाही व्यवस्थित, पाय आपला संवेदना व्यवस्थित जाऊ शकत नाहीत. त्याच्यासाठी कोणता योगाभ्यास सांगता येईल तर सूक्ष्म व्यायाम आहेत वेगवेगळे किंवा वेगवेगळे आसन आहेत. सर वज्रासनात बसल्यामुळे सुद्धा हातापायांना मुंग्या येणं हे कमी होतं. हातापायांना मुंग्या येणं कमी होतं. म्हणजे काय होत असेल नेमकं त्याच्यामध्ये वज्रासनात बसल्यास? वज्रासनात बसल्यामुळे पोटऱ्यांवर दाब बसतो हम्म. आपल्या मांड्यांचा. आपला हिपचा भाग असेल तिथं सुद्धा ताण पडतो आणि तिथूनच जास्त प्रमाणात आपल्या शिरा येतात वरून आलेल्या मेंदूकडून. तिथं दाखवलेलं आहे बघा, जसं पुढून आहे तसंच मागून सुद्धा असतं. म्हणजेच चेतासंस्थेशी निगडीत आपण योगाभ्यास आणि विकार आणि त्याचं स्वरूप असं सांगू शकतो. आता बघा पुढं काय आहे, उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्थेमध्ये काय काय सांगता येतील अवयव आपले शरीराचे? सर मूत्रपिंड, हो, मोठं आतड, बरोबर आहे. आपण मल जो आहे, मलत्याग, मलत्याग जो करतो
तो कशाच्या सहाय्याने, मोठा आतडा आणि ऍनस हा भाग उत्सर्जन संस्थेमध्ये समाविष्ट होतो. मग ह्या बरोबर आहे. म्हणजे तर उत्सर्जन संस्थेशी निगडीत काय विकार सांगता येतील आपल्याला? तर मलबद्धता, बरोबर आहे. मलबद्धता, बद्धकोष्ठता. म्हणजेच हे मोठं आतडं जे आहे ते व्यवस्थित काम करत नाही. याचं कार्य काय आहे मुख्य? तर मल बाहेर काढणे, मलाला बाहेर फेकणे. अन्नाचं पचन झालं आणि उरलेला जो भाग आहे त्याला बाहेर काढण्याचं कोण काम करत असतं? तर मोठं आतडं काम करत असतं. म्हणजेच त्या आतड्यामध्ये जर बिघाड असेल किंवा आणखीन काही विकृती असतील तर त्याच्यामुळे त्या कार्यामध्ये बिघाड येतो. मग त्याच्याशी निगडीत विकार कोणकोणते आले? मलबद्धता असेल, टॉयलेटला गेल्यास लवकर टॉयलेट न होणे, असे जे प्रकार आहेत याच्यामध्ये दिसून येतात. तर याच्याशी निगडीत योगाभ्यास काय सांगता येईल? हा अवयव शरीराच्या कोणत्या भागामध्ये येतो? तर पोटामध्ये येतो. मग पोटाशी निगडीत तर हलासन करू शकतो, पश्चिमोत्तानासन आहे, ही आसनं आहेत पश्चिमोत्तान, आणि मूलबंध पण आहे. हा मूलबंध मात्र इथं येतो बघा. आता जालंधर बंध कोणत्या संस्थेला येतो? श्वसन संस्थेमध्ये येतो. श्वसन संस्थेला येतो, उड्डाण बंध पचन पचन संस्थेला येतो. संस्थेला. आणि मूलबंध आता इथं येतो खाली. हा आहे उत्सर्जन संस्थेशी निगडीत. हे झाले विकार आणि त्याच्याशी निगडीत योगाभ्यास. म्हणजेच योगा थेरपीची व्याप्ती कशी आहे बघा. ठीक आहे, थांबूयात मग आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. हो सर, पुढचं लेक्चर आहे, थांबूया. चालते, ठीक आहे, ठीक आहे, वेळ झाला.